विद्यार्थी मित्र हो, B.Ed एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण PE6 असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन स्कूल एज्युकेशन या विषयातील युनिट 4 टेक्निक्स अँड टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने या प्रकरणातील प्रकल्प कार्य, वादविवाद, शालेय मंडळ उपक्रम, सहकार्यात्मक अध्ययन आणि सामाजिक कौशल्ये, मूल्यनिर्धारणाचे तंत्र म्हणून सेमिनार आणि अहवाल या आशयावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला, प्रकल्प कार्य ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची अध्ययन अध्यापन पद्धती आहे? 1. अध्ययनार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित. 2. अध्ययनार्थी केंद्रित, समूह केंद्रित. 3. शिक्षक केंद्रित, समूह केंद्रित. आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय अ 1, पर्याय ब 2, पर्याय क 3, पर्याय ड 1, 2, 3. Which of the following is the teaching learning method of project work? 1. Learner centered, teacher centered. 2. Learner centered, group centered. 3. Teacher centered, group centered. And the options are option A 1, option B 2, option C 3, ऑप्शन डी 1, 2, 3. विद्यार्थी मित्र, अध्ययनार्थी केंद्रित अध्ययनाला विद्यार्थी केंद्रित अध्ययन असेही म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या कृती आणि अध्ययन यांचे प्रमुख स्थान असलेल्या पद्धतींना विद्यार्थी केंद्रित अध्ययन पद्धती म्हणतात. येथे शिक्षकाची भूमिका दुय्यम असते. शिक्षक केवळ मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. विद्यार्थी मात्र कृतिशील असतात. स्वयं अध्ययनावर जास्त भर असतो. प्रकल्प कार्य, स्वयंशोधन, कृतीसत्र, प्रयोगशाळा पद्धत या अध्ययनार्थी केंद्रित पद्धती आहेत. प्रकल्पात एक समृद्ध असा घटक ज्याद्वारे अनेक कृती करता येतील असा निवडावयाचा असतो. शिक्षक विषय पुरवतात. आशय आणि सादरीकरण अध्ययनकर्त्याद्वारे निर्धारित केले जातात. प्रकल्प केल्यानंतर काय लिहावयाचे आणि ते कसे सादर करावे हे विद्यार्थी ठरवतात. प्रकल्पात सहसा नियोजन, पुस्तकातून किंवा इंटरनेटवरून वाचनाद्वारे माहिती मिळवणे, ऐकणे, मुलाखत, शंका व प्रश्नांबद्दल प्रयोग करणे, कृती करणे, समस्या सोडवणे, अहवाल तयार करणे, अहवाल देणे व प्रदर्शित करणे अशा अनेक कृती विद्यार्थ्यांना कराव्या लागतात आणि म्हणून प्रकल्प कार्य हे अध्ययनार्थी केंद्रित आहे. स्वयं अध्ययन व कृतीद्वारा शिक्षण या तत्वांवर प्रकल्प कार्य आधारित आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक अथवा गटात नियोजन करून सामाजिक वातावरणात उद्दिष्टपूर्ण कृती करून प्रकल्प पार पाडावयाचा असतो. शिक्षकांनी पाठ्यवशाला पूरक प्रकल्प गटामध्ये वाटून पूर्ण करून घ्यावयाचे असतात. यावरून प्रकल्प कार्य समूह केंद्रित आहे. अध्ययनार्थी केंद्रित आणि समूह केंद्रित हे उत्तर असलेला पर्याय बी हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 2, प्रतिकृती तयार करणे हा कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे? पर्याय अभ्यास, पर्याय ब समस्या प्रधान, पर्याय क आस्वादात्मक, पर्याय ड रचनात्मक. मेकिंग रिप्लिकेशन दॅट इज मॉडेल इज विच टाईप ऑफ प्रोजेक्ट? ऑप्शन ए ड्रिल, ऑप्शन बी प्रॉब्लेमॅटिक, ऑप्शन सी ॲस्थेटिक, ऑप्शन डी कन्स्ट्रक्टिव्ह. विद्यार्थी मित्र, किलपॅट्रिकने प्रकल्पाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार सांगितला आहे अभ्यास किंवा अध्ययन प्रकल्प, ड्रिल प्रोजेक्ट. विद्यार्थ्यांना कौशल्य आणि ज्ञानावर प्रभुत्व मिळवण्यासाठी हे अभ्यास प्रकल्प असतात. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पर्याय अ हा या ठिकाणी चुकीचा ठरतो. दुसरा प्रकार सांगितलेला आहे समस्या प्रधान प्रकल्प, प्रॉब्लेमॅटिक प्रोजेक्ट. एखाद्या वैचारिक किंवा बौद्धिक समस्येचे वैचारिक पातळीवर विवरण करण्यात येते. त्यावेळी त्या प्रकल्पांना समस्या प्रधान प्रकल्प म्हणतात.
संज्ञानात्मक क्षेत्रावर हे प्रकल्प आधारित असतात. विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्या अनुभवांद्वारे विकसित केली जाते. त्यामुळे ब पर्यायही अयोग्य आहे. तिसरा प्रकार सांगितलेला आहे आस्वादात्मक किंवा करमणुकीचे प्रकल्प, ॲस्थेटिक प्रोजेक्ट. यात प्रकल्पाद्वारे आनंद मिळवणे किंवा आस्वाद घेणे हा हेतू असतो. त्यामुळे पर्याय क हा पर्यायही चुकीचा ठरतो. चौथा प्रकार सांगितलेला आहे रचनात्मक प्रकल्प म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोजेक्ट. सर्जनशील एखादी बौद्धिक किंवा वैचारिक समस्या घेऊन त्यावर सर्वंकष विचार करून अनेक प्रकारची माहिती गोळा केली जाते. माहितीचे पृथक्करण करून त्याचे संश्लेषण व एकत्रीकरण करून वस्तू तयार करणे म्हणजे रचनात्मक प्रकल्प होय. यात मॉडेल, चार्ट, नकाशे, आलेख, वस्तू व लेखाची रचना करणे, नाटक करणे यासारखी कार्ये केली जातात. म्हणून प्रतिकृती तयार करणे हा रचनात्मक प्रकल्प आहे. त्यामुळे पर्याय ड हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न तिसरा. प्रकल्पाच्या माध्यमातून अध्ययन केल्यामुळे कोणते हेतू साध्य होतात? पर्याय अ शाळेत मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याची संधी मिळते. पर्याय ब माहितीचे विविध स्रोत हाताळण्याची सवय लागते. पर्याय क विद्यार्थ्यांमध्ये अचूक निरीक्षण, पृथक्करण, संश्लेषण, मूल्यमापन ही कौशल्ये विकसित होतात. पर्याय ड वरीलपैकी सर्व. Which objectives are achieved by learning through the project? Option A gets opportunity to apply the knowledge gained in school. Option B it takes a habit to handle different sources of information. Option C accurate observation, analysis, synthesis, evaluation skills are developed in students. Option D all of the above. प्रकल्प कार्य हे अध्ययनाचा अनुभव प्रदान करतात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या विविध क्षेत्रांमधून ज्ञान एकत्रित करण्याची आणि वास्तविक जीवनातील घटनांमध्ये चिकित्सकपणे आणि सर्जनशीलतेने उपयोजन करण्याची संधी असते. ज्ञानाचा शाळेबाहेरील जगाशी संबंध जोडला जातो. त्यातून शाळेत मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याची संधी मिळते, असे NCF 2005 सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्याय अ हा बरोबर पर्याय आहे. प्रकल्पासाठी माहिती मिळवणे, चर्चा करणे, प्रयोग करणे, कृती करणे, शेवटी अहवाल तयार करणे या टप्प्यांनी प्रकल्प पूर्ण होतो. योग्य मार्गदर्शनासाठी विद्यार्थी स्वतः नवीन पुस्तके वाचतात, संदर्भ जमा करतात, सर्व प्रकारचे स्रोत हाताळतात. त्यामुळे पर्याय ब सुद्धा बरोबर आहे. प्रकल्प कार्यामुळे विद्यार्थ्यांना सूक्ष्म व अचूक निरीक्षणाची सवय लागते. सहकार्य, नेतृत्व, गट आंतरक्रिया क्षमता, भावनिक स्थैर्य इत्यादी व्यक्तिमत्व विकसनातील गुणांचाही विकास होतो. त्याचबरोबर विकास होतो. म्हणून पर्याय क सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नात अचूक पर्याय वरीलपैकी सर्व म्हणजेच पर्याय ड हा आहे. ऑल ऑफ द अबाव इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज ऑप्शन डी. प्रश्न चौथा. प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात स्वेच्छेने म्हणजेच मनापासून केलेली सहेतुक कृती होय. ही व्याख्या कोणी केलेली आहे? पर्याय WH किलपॅट्रिक, पर्याय ब J.A. स्टीव्हन्सन, पर्याय क बॅलार्ड, पर्याय ड थॉमस आणि लॉंग. अ प्रोजेक्ट इज अ होल हार्टेड purposeful activity proceeding in a social environment. Who defined it? Option A W.H. Kilpatrick, Option B J.A. Stevenson, Option C Ballard, Option D Thomas and Long. 1950 स्टीव्हन्सन यांनी पहिल्यांदा ही पद्धती उपयोगात आणली. त्यांच्या मते नैसर्गिक वातावरणात पूर्णतेप्रत नेलेली कोणतीही समस्यात्मक कृती म्हणजे प्रकल्प होय. बॅलार्डच्या मते शालेय जीवनातून खऱ्या जीवनाकडे घेऊन जाणारा एक लहानसा कण म्हणजे प्रकल्प होय. थॉमस आणि लॉंगच्या मते प्रकल्प म्हणजे एक स्वैच्छिक म्हणजेच ऐच्छिक उपक्रम, ज्यात सर्जनशील प्रयत्न किंवा कल्पनांचा म्हणजेच विचारांचा समावेश असतो आणि व्यक्तिनिष्ठ परिणामांमध्ये घडून येतो. WH किलपॅट्रिकच्या मते
प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात स्वेच्छेने म्हणजेच मनापासून केलेली सहेतुक कृती होय. त्यामुळे पर्याय अ हा अचूक पर्याय आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. प्रश्न 5. प्रकल्प कार्याचे कोणते फायदे होतात? पर्याय अ, प्रकल्प भिन्न असल्यास गुणानुक्रम देणे कठीण जाते. पर्याय ब, गुण देण्यासाठीचे निकष शिक्षक परत्वे वेगवेगळे असू शकतात. पर्याय क, गटकार्य, सामायिकरण आणि एकमेकांकडून शिकण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करणे. पर्याय ड, श्रेणींमध्ये अविश्वसनीयता आढळते. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ प्रोजेक्ट वर्क? ऑप्शन ए, रँक ऑर्डरिंग इज डिफिकल्ट इफ द प्रोजेक्ट्स आर डिसिमिलर. Option B, the criteria for rating may vary from teacher to teacher. Option C, helps to develop a positive attitude towards group work, sharing and learning from each other. Option D, unreliability of grades does exist. पर्याय अ, ब आणि ड हे प्रकल्प पद्धतीचे दोष आहेत. प्रकल्प वैयक्तिक किंवा गटाने करावयाचा असतो. प्रकल्प गटामध्ये केल्यामुळे गटकार्य, सामायिकरण आणि एकमेकांकडून शिकण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होते. म्हणून पर्याय क हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 6. मूल्यमापनाच्या वादविवाद तंत्राबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय अ, वादविवादात एक स्पर्धक प्रस्तावाच्या अनुकूल बाजूने आणि दुसरा स्पर्धक प्रस्तावाच्या प्रतिकूल बाजूने बोलतो. पर्याय ब, वक्तृत्वाबरोबरच विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आहे आणि बरोबर आहे हे परीक्षकांना व श्रोत्यांना पटवून द्यावयाचे असते. पर्याय क, वादविवादाचे मूल्यमापन करण्यासाठी दर्शकांनी युक्त एक पदनिश्चयन श्रेणी तयार करावी. पर्याय ड, विद्यार्थ्यांना समस्येची एकच बाजू पाहण्याची अनुमती देते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द डिबेट टेक्निक ऑफ इव्हॅल्युएशन इज इनकरेक्ट? Option A, in a debate, one contestant speaks on the favorable side of the resolution and the other contestant speaks on the unfavorable side of the resolution. Option B, in addition to rhetoric, it is important to convince the examiner and the audience how your side is superior to the opposing side. Option C, create a rating scale consisting of indicators to evaluate the debate. Option D, allow students to look at only one side of an issue. वादविवाद स्पर्धेमध्ये एक प्रस्ताव असतो. एक स्पर्धक प्रस्तावाच्या अनुकूल बाजूने बोलतो म्हणजे सकारात्मक भूमिका मांडतो आणि दुसरा स्पर्धक प्रस्तावाच्या प्रतिकूल बाजूने बोलतो म्हणजेच नकारात्मक भूमिका मांडतो. वक्तृत्वाबरोबरच विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आहे आणि बरोबर आहे हे परीक्षकांना व श्रोत्यांना पटवून द्यावयाचे असते. वादविवादाचे मूल्यमापन करण्यासाठी दर्शकांनी युक्त एक पदनिश्चयन श्रेणी तयार करावी. विद्यार्थ्यांना समस्येच्या दोन्ही बाजू पाहण्याची अनुमती देते, सकारात्मक बाजू व नकारात्मक बाजू, आणि त्यामुळे पर्याय ड हा वादविवाद तंत्राबाबत असत्य विधान दर्शवणारा पर्याय आहे. म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय ड. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 7. औपचारिक वादविवादात किती गट असतात? पर्याय 2 गट, पर्याय ब 3 गट, पर्याय क 4 गट, पर्याय ड 10 गट. अ फॉर्मल डिबेट युजली इन्व्हॉल्व्स हाऊ मेनी ग्रुप्स? ऑप्शन ए 2 ग्रुप्स, ऑप्शन बी 3 ग्रुप्स, ऑप्शन सी 4 ग्रुप्स, ऑप्शन डी 10 ग्रुप्स. औपचारिक वादविवादात सहसा 3 गट असतात. एक ठरावाचे किंवा प्रस्तावाचे समर्थन करणारा म्हणजे सकारात्मक संघ, ॲफर्मेटिव्ह टीम. दुसरा संघ ठरावाला विरोध करणारा म्हणजे विरोधी संघ, अपोजिंग टीम. आणि जे लोक पुरावा आणि युक्तिवाद आणि वादविवादामधील कामगिरीच्या गुणवत्तेचा न्यायनिवाडा करतात, निर्णय देतात. औपचारिक वादविवादात 3 गट समाविष्ट असतात हे दर्शवणारा ब पर्याय योग्य व अचूक पर्याय आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. प्रश्न 8. वादविवादाचे मूल्यमापन करण्यासाठी कोणते दर्शक म्हणजे सूचक वापरून पदनिश्चयन श्रेणी तयार करावी? पर्याय अ, आशयाची प्रासंगिकता, पर्याय ब, प्रस्तुतीकरण शैली, पर्याय क, युक्तिवादाची स्पष्टता,
खंडनाची गुणवत्ता, पर्याय ड वरीलपैकी सर्व. विच इंडिकेटर्स शुड बी यूज टू क्रिएट द रेटिंग स्केल टू इव्हॅल्युएट द डिबेट. ऑप्शन ए रिलेव्हन्स ऑफ कंटेंट, ऑप्शन बी प्रेझेंटेशन स्टाईल, ऑप्शन सी क्लॅरिटी ऑफ आर्ग्युमेंट, क्वालिटी ऑफ द रिब्युटल, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. वादविवादाचे मूल्यमापन करण्यासाठी आशयाची प्रासंगिकता, प्रस्तुतीकरण शैली, युक्तिवादाची स्पष्टता, तार्किक दृष्टिकोन म्हणजे लॉजिकल अप्रोच, खंडनाची गुणवत्ता या दर्शकांनी युक्त पदनिश्चयन श्रेणी तयार करावी. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा ड पर्याय बरोबर आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. प्रश्न 9. उच्च मूल्यांच्या सर्व चलनी नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय योग्य की अयोग्य याविषयीची विद्यार्थ्यांची मते विचार जाणून घेऊन त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापनाचे कोणते तंत्र वापरणे अधिक सुयोग्य ठरेल. पर्याय निबंधलेखन, पर्याय ब वादविवाद, पर्याय क स्वाध्याय, पर्याय ड चाचणी. Which would be the most appropriate evaluation technique to know and evaluate the views of the students on whether the decision to ban all currency notes of higher denomination is right or wrong? Option A essay writing, option B debate, option C assignment, option D test. निबंध म्हणजे दिलेल्या विषयाचा केंद्रवर्ती वर्णनात्मक व विश्लेषणात्मक विस्तार असतो. निबंधात विशिष्ट कल्पना मध्यभागी ठेवून तिचा विविध दिशांनी विस्तार करावयाचा असतो. त्यामुळे अपर्याय योग्य ठरणार नाही. स्वाध्याय व चाचण्यांमध्ये विषयाच्या केवळ एका बाजूचा विचार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सी व डी हे दोन्ही पर्याय अयोग्य आहेत. परंतु वादविवादात समस्या किंवा प्रस्तावाच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडल्या जातात. त्यामुळे एखाद्या घटनेकडे पाहण्याचा सुयोग्य दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते. म्हणून पर्याय ब हा अचूक पर्याय आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. प्रश्न 10. शालेय मंडळ उपक्रमांद्वारे आपण कोणत्या बाबींचे मूल्यमापन करू शकतो. पर्याय वैयक्तिक आणि सामूहिक उत्तरदायित्व, पर्याय ब वेळेचे व्यवस्थापन, पर्याय क व्यस्त राहण्याची भावना, पर्याय ड वरीलपैकी सर्व. What can we evaluate through school club activities? Option A individual and group accountability, option B time management, option C sense of engagement, option D all of the above. शाळेमध्ये साहित्यिक मंडळ, विज्ञान मंडळ, गणित मंडळ, सामाजिक शास्त्र मंडळ, कला मंडळ, क्रीडा मंडळ, पर्यटन मंडळ, सौंदर्य मंडळ अशी विविध प्रकारची मंडळे असतात. या मंडळांमार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये काही उपक्रम वैयक्तिक व काही उपक्रम सांघिकरित्या सादर करावयाचे असतात. या उपक्रमांद्वारे आपण विद्यार्थ्यांच्या संघभावना, सामान्य जाणीव जागृती, स्वयंशिस्त, वैयक्तिक आणि सामूहिक उत्तरदायित्व, सुरुवात किंवा आरंभ करण्याची जबाबदारी, सहनशीलता, वेळेचे व्यवस्थापन, श्रमप्रतिष्ठा, व्यस्त राहण्याची भावना आणि त्यांची शाळेविषयीची आपुलकी व प्रेम याविषयीचे मूल्यमापन करू शकतो. त्यामुळे पर्याय ड वरीलपैकी सर्व हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 11. शालेय मंडळ उपक्रमात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणते फायदे होतात. पर्याय एकत्रितपणे कार्य करण्यास शिकतात, पर्याय ब कामाचे नियोजन व आयोजन करण्याची संधी मिळते, पर्याय क दोन्ही अ व ब, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. व्हॉट बेनिफिट्स स्टुडंट्स गेट फ्रॉम पार्टिसिपेटिंग इन स्कूल क्लब ॲक्टिव्हिटीज. ऑप्शन ए लर्न टू वर्क टुगेदर, ऑप्शन बी गेट्स अपॉर्च्युनिटी टू प्लॅन अँड ऑर्गनाइज वर्क, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ द अबाऊ. शालेय मंडळ उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थी एका सामान्य ध्येयासाठी एकत्रितपणे कार्य करण्यास शिकतात आणि एकमेकांचा आदर करण्यास शिकतात. तसेच ताणातून मुक्त होण्याची आणि विविध उपक्रम पार पाडण्याचा आत्मविश्वास प्राप्त करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनाही कामाचे नियोजन आणि आयोजन करण्याची प्रक्रिया समजते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे उपक्रम शाळेत राबविले जातात. त्यांच्याद्वारे विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. त्यामुळे पर्याय क दोन्ही अ व ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी बोथ ए अँड बी इज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न 12. सहकार्ययुक्त अध्ययन पद्धती ही डॅश ज्ञानरचनावादाचा आधार असलेली कार्यनीती आहे. पर्याय अ बोधात्मक,
पर्याय ब सामाजिक, पर्याय क समूळ, पर्याय ड दोन्ही अ आणि ब. कोऑपरेटिव्ह लर्निंग मेथड इज बेस्ड ऑन डॅश कन्स्ट्रक्टिव्हिजम. ऑप्शन ए कॉग्निटिव्ह, ऑप्शन बी सोशल, ऑप्शन सी रॅडिकल, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. ज्ञानरचनावादाचे 3 प्रकार आहेत. बोधात्मक ज्ञानरचनावाद, समूळ किंवा मूलगामी ज्ञानरचनावाद आणि सामाजिक ज्ञानरचनावाद. बोधात्मक ज्ञानरचनावादात अध्ययनार्थी वैयक्तिकरित्या ज्या गोष्टी समजतो त्या समजत असताना तो विकासाच्या अवस्थानुरूप व अध्ययन शैलीनुसार समजतो. यामध्ये तो ज्ञानाचा निर्माता म्हणजे कन्स्ट्रक्टर असतो. समूळ किंवा बुद्धिप्रमाण किंवा मूलगामी ज्ञानरचनावादात अध्ययनाच्या फलितापेक्षा अध्ययनाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. सामाजिक ज्ञानरचनावादात सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने नवीन ज्ञानात्मक अर्थ व त्यांचे आकलन यावर भर दिलेला आहे. प्राप्त सामाजिक परिस्थितीतील अनुभवांचा आधार घेऊन अध्ययनार्थी ज्ञानाची रचना करीत असतो. यामध्ये अध्ययनार्थीची भूमिका अर्थाचा निर्माता, मेकर ऑफ मिनिंग्ज अशी असते. सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आंतरक्रिया हा ज्ञान निर्मितीचा प्रमुख स्रोत असतो. सहकार्ययुक्त अध्ययनामध्ये विद्यार्थी गटामध्ये एकत्र येऊन शिक्षकांनी प्रारंभी सादर केलेल्या साहित्यावर कार्य करतात. कार्य करताना शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थी गटागटात सहकार्य अपेक्षित धरण्यात आलेले आहे. परस्परांमध्ये सामाजिक आंतरक्रिया घडून येतात. त्यामुळे सहकार्ययुक्त अध्ययन पद्धती ही सामाजिक ज्ञानरचनावादाचा आधार असलेली कार्यनीती आहे. म्हणून ब पर्याय अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 13. सहकार्यात्मक अध्ययन म्हणजे डॅश. पर्याय अ अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये विद्यार्थी गटामध्ये एकत्र येऊन शिक्षकाने प्रारंभी सादर केलेल्या साहित्यावर कार्य करतात. पर्याय ब अध्यापनाची अयशस्वी कार्यनीती. पर्याय क ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे अध्ययन इतरांपेक्षा अधिक चांगले व्हावे यासाठी धडपडतात अशी अध्यापन कार्यनीती. पर्याय ड गटाची उद्दिष्टे साध्य करण्याचे उत्तरदायित्व गटप्रमुखाने घेऊन सक्षम बनण्याची प्रक्रिया. कोऑपरेटिव्ह लर्निंग इज डॅश. ऑप्शन ए अ प्रोसेस बाय विच स्टुडंट वर्क टुगेदर इन ग्रुप्स to master material initially presented by the teacher. Option B unsuccessful teaching strategy. Option C a strategy in which students strive to make their own learning better than others. Option D the process of enabling the group leader to take the accountability for achieving the objectives of the group. स्लेव्हिंगच्या मते सहकार्ययुक्त अध्ययन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये विद्यार्थी गटामध्ये एकत्र येऊन शिक्षकांनी प्रारंभी सादर केलेल्या साहित्यावर कार्य करतात. म्हणून पर्याय अ बरोबर आहे. सहकार्यात्मक अध्ययनात लहान संघ ज्यात विविध पातळीच्या क्षमता असलेल्या विद्यार्थी असतात त्यांचे विषयांचे आकलन सुधारण्यासाठी विविध अध्ययन कृतींचा वापर केला जातो. त्यामुळे सहकार्यात्मक अध्ययन ही अध्ययनाची एक यशस्वी कार्यनीती आहे. त्यामुळे पर्याय ब चुकीचा आहे. एखाद्या छोट्या गटात जेव्हा विद्यार्थी एकत्र काम करतात आणि स्वतःचे तसेच गटातील इतरांचेही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने अध्ययन व्हावे यासाठी धडपडतात तेव्हा त्याला सहकार्ययुक्त अध्ययन असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क सुद्धा चुकीचा आहे. गटाची उद्दिष्टे साध्य करण्याचे उत्तरदायित्व केवळ एकट्या गटप्रमुखाचे नसते तर संपूर्ण गटाचे असते. गटाची उद्दिष्टे साध्य करण्याचे उत्तरदायित्व गटाने घेतले पाहिजे. तसेच गटातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कामाचा हिस्सा उचलून आपले उत्तरदायित्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी मूल्यमापन करताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा विचार केला जातो. म्हणून पर्याय ड सुद्धा चुकीचा आहे. येथे पर्याय हे अचूक उत्तर आहे. हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 14. सहकार्ययुक्त अध्ययनामुळे कोणती सामाजिक कौशल्ये विकसित होतात? पर्याय इतरांच्या विचारांचा, मतांचा आदर करणे. पर्याय ब संघर्ष व्यवस्थापन. पर्याय क फक्त स्वतःचाच विकास. पर्याय ड अ आणि ब दोन्ही. विच सोशल स्किल्स आर डेव्हलप थ्रू कोऑपरेटिव्ह लर्निंग? ऑप्शन ए रिस्पेक्टिंग थॉट्स अँड ओपिनियन्स ऑफ अदर्स. ऑप्शन बी कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. ऑप्शन सी ओनली सेल्फ डेव्हलपमेंट. ऑप्शन डी बोथ ए अँड बी. सहकार्ययुक्त अध्ययनामध्ये
शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी, विद्यार्थ्यांचे गटातील विद्यार्थ्यांशी, एका गटाचे दुसऱ्या गटाशी सहकार्य अपेक्षित आहे. सहकार्यात्मक अध्ययनाद्वारे विद्यार्थी इतरांच्या विचारांचा मतांचा आदर करणे, साहित्याची देवाणघेवाण करणे, वळण घेणे म्हणजे टेकिंग टर्न्स, प्रोत्साहन देणे, प्रोव्हाइडिंग एनकरेजमेंट, उत्तेजन देणे, पॅराफ्रेजिंग, सक्रिय श्रवण करणे म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग, सर्वानुमती किंवा सर्वांचे एकमत होणे, बिल्डिंग कॉन्सेन्सस, गटकार्य, संघभावना, सहकार्य वृत्ती रुजवणे यासारखी अनेक सामाजिक कौशल्ये शिकतात. त्यामुळे पर्याय अ बरोबर आहे. सहकार्यामध्ये संघर्षाचा अडथळा हा होणारच आहे. अशा वेळेस विविध पद्धती व तंत्रे वापरून संघर्षाचे व्यवस्थापन करणे ही अगत्याचे आहे. म्हणून पर्याय ब सुद्धा बरोबर आहे. सहकार्यात्मक अध्ययनाचा हेतूच प्रत्येक विद्यार्थी सक्षम बनवणे हा आहे. त्यामुळे त्यातून आपोआपच गटातील सर्व सदस्य सक्षम बनत गेलेला असतो. म्हणून पर्याय क हा चुकीचा आहे. त्यामुळे दोन्ही अ व ब पर्याय असलेला डी हा पर्याय बरोबर आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. प्रश्न 15. सेमिनारचे सादरीकरण केल्यानंतर अहवाल मूल्यमापनाच्या दर्शकांमध्ये पुढीलपैकी कोणत्या दर्शकांचा समावेश होत नाही? पर्याय प्रस्तुतीकरणाची स्पष्टता, पर्याय ब आत्मविश्वास आणि स्वयंशिस्त, पर्याय क अहवाल लेखनाची अचूकता, पर्याय ड नवीन कल्पनांची निर्मिती. Which of the following indicators is not included in the indicators of evaluation after the presentation of the seminar? Option A clarity of presentation, option B confidence and self-discipline, option C accuracy of report writing, option D generation of new ideas. सेमिनारचे सादरीकरण केल्यानंतर अहवालाचे मूल्य निर्धारण करताना प्रस्तुतीकरणाची स्पष्टता, अहवाल लेखनाची अचूकता, अहवालाचे संघटन, संघकार्याचे विश्लेषण जर समूहात अहवाल केलेला असाल तर, आणि नवीन कल्पनांची निर्मिती या दर्शकांच्या आधारे केले जाऊ शकते. तर सुविधा प्रदात्याच्या मूल्यनिर्धारणाच्या दर्शकांमध्ये संकल्पनांचे आकलन, अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट्स, चिकित्सक विचार आणि तर्क, क्रिटिकल थिंकिंग अँड रिझनिंग, नवीन ज्ञान निर्माण करण्याची क्षमता, ॲबिलिटी टू बिल्ड न्यू नॉलेज, आत्मविश्वास आणि स्वयंशिस्त, सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ डिसिप्लिन, प्रस्तुतीकरण शैली, प्रेझेंटेशन स्टाईल या बाबींचा समावेश असू शकतो. म्हणून सो हिअर करेक्ट ॲन्सर इज ऑप्शन बी. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण 15 बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, BEd एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.